राणे, नुसतेच गप्प बसणार आहात का तुम्ही? उपाशी मरेल कामगार, पण आता यांच्याशी चर्चा नाही. राणे, इतकी टोकाची भूमिका बरी नाही. तुम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने बोलताय साहेब. तुम्ही सुद्धा कामगार नेते होता एकेकाळी, विसरलात? बरं, मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? आमच्या 2च मागण्या आहेत. मिलमधली सगळी खाती सुरू करा आणि कामगारांचे थकलेले पैसे मिळवून द्या. तुमच्या दोन्ही मागण्या पूर्ण होतील, पण त्यासाठी तुम्हाला एक पाऊल मागे जावं लागेल. म्हणजे? कामगारांचे सगळे पैसे मिळायला पाहिजेत, नो कॉम्प्रोमाइज. पण खेतांसेठही अडचणीत आहे. तुम्ही मिलची थोडीशी जमीन विकायची एनओसी द्या. कामगारांची सगळी देणी चुकती करतील ते लगेच. आय प्रॉमिस. झालं की. पण उद्याच्या उद्या सगळी खाती सुरू झाली पाहिजे. उद्या? आत्ता, आज रात्री 3rd शिफ्ट मध्ये. दिवस आहे, सगळ्यांना तोंड गोड करा. लक्षात ठेवा, हे सगळं आपल्या अरविंद राणे साहेबांमुळे झालं. अरे पण अरविंद राणे आहेत कुठे? ते कोर्टात गेलेत ना, आता येतील एवढे. येतील काय एवढ्यात? गोविंद रहाटे कुठे आहेत राणे साहेब? अरे वकिलाकडे पेपर रेडी नव्हते ना, त्याला बोललो इकडेच थांब, पेपर घेऊनच ये बरोबर. अरविंद राणे! बस 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 बस, तुम्ही बाहेर का उभे? पण आत का नाही गेले? अजून गेटच नाही उघडलं. गेट नाही उघडलं? वॉचमन कुठे? आलाच नाही ते. वॉचमॅन, ए वॉचमॅन, वॉचमॅन. हमीदा, माझी सगळ्यात चांगली मैत्रीण हमीदा. लॉकआउट उठला नाही, तो आज उठेल, उद्या उठेल असं करत 6 महिने झाले. एक मिल बंद होत होती, पाडली जात होती. पत्र लिहिण्यास कारण की मी तशी बरी है. बचपन की वो यादें, वो इमलीची चव गेलीच नाही. मैं जानती हूँ मंगनी में मेरे तो मुझ पर कितना जली थी. लगन करके मैं मुंबई जाऊंगी, ये बात जब तूने सुनी थी. हमेशा तुझसे झूठ कहा कि महलों में हूँ रहती, अपने मोरी से छोटी खोली में अब घुट घुट कर मरती. मर्द की छोटी तनख्वाह में बस जैसे तैसे जीते थे, लेकिन झुरड़ मारने की दवा के पैसे हर महीने लगते थे. 4 महीने हो गए, बच्चे शाळेमध्ये गेलेच नाही. फी नाही, खाना नाही, करायचं काय समजत नाही. इतके
इतके साल बाद आज झुरळांची लय कीव येते मला. त्यांना मारायच्या दव्याची चव किती घाण असतं कळले मला. पत्र लिहिण्यास कारण की मी तशी बरी आहे. एवढे सगळे हाल सहन करत असताना कामगारांना आधार होता डॉक्टर आबा सावंतांचा. त्या दिवशी नेहमीच्या सवयीप्रमाणे डॉक्टर आबा सावंत पेपर वाचत होते आणि अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाला की करून आणला कळलंच नाही, पण कामगार हादरला. काय रे शिर्या, स्टोल पण कुठे चाललास? नाही, लपून नाही, ते आपलं रिपेअर करायला नेतोय. मेल्या काय शिजवणार त्याच्यावर? स्टोव विकून, भांडी विकून, घरातली एक न एक गोष्ट विकून, अगदी वायरीमधलं तांबा पितळ विकून दिवस काढू लागला कामगार. शेवटी विकायला सुद्धा काही उरलं नाही. बिडी आहे घरी? नाही रे, बंडलच संपलं. राहू दे ना विडी, आता 12 वाजून गेले. चल जाऊया झोपायला. तांबरी शिर्या, वर झोपली नसतील, काहीतरी घेऊन येतो जेवायला असं सांगून आलोय. माझा आजचा दिवस निघाला. कसा? अरे बायकोच्या लहान बहिणीकडे गेलो होतो. मेवणी आमची एवढं तोंड फुगून बसली, मी पण बेशरम, जेवल्याशिवाय निघालोच नाही. बरं आहे बाबा, नशीब चांगलं आहे तुझं. काय रे शिर्या, काय ही संगीता कुठे जाते एवढ्या रात्री कामाला? आम्हाला काय रात्ताळा जाते ती? धंदा करते ती. माझ्या बायकोकडे भाजीवाला पण बघत नाही. चल रे चल, जाऊया घरी. भीती वाटते मला. ती वाटून काय होणार आहे? कामगारांची ही स्थिती भेदक होती आणि त्यांच्या पोरांची त्याहूनही. वोईंग काय नस्टर लागली आहे यार, आज पण कोण दिसत नाही. साला आज पण उपाशी झोपायला लागणार वाटतं. कुठे मेले सर्व काय माहित. काय झालं? अरे कुठे काय, 1 तास झाला इथे फेऱ्याच मारतोय. दुखायला लागले पाय माहित आहे. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. त्या पांडूला विचार, हा बघ आला. क्या पक्या? काय झालं रे हाताला? काय रे पक्या? हात लागले रे बापाचा. बाबाचा? पिऊन आला ठस. आयशीला बोलतो जेवायला वाढ. आता असल तर वाढेल ना ती. बापानं वाजवली आयशीच्या कानाखाली, माझी सरकली. उठलो नी फाईटच घातली थोपड्यावर. बापाच्या? आयशीन थांबवलं नसताना तो कोताळाच काढला असता. आजकाल बरोबर आहे. नाही वरण भात लोणचा, कोण नाही कोणचा. आणि तुमचं काय? कुठे काय, काळा कुत्रा पण नाही फिरकला इथून. चला म्हणजे आज पण उपाशी. साला पोटात ऍसिड झालाय. एक लिमिट. सोय येते सोय. चला. काय शिरकुटलं? वाजले किती? आई बापाने काय बाहेर सोडलाय काय? अरे सोडतायत काय, इथे काढून पस्तावले. कोण नाही पस्तावणार? ए बेवड्या, 30-40 रुपये दे ना बुर्जीपाव खायला. तुझ्या बापाने ठेवलं दिलेत, हाड खाव. ते नाही, 10 रुपयाला पैसे तुझ्याकडे. ए, खिशाला हात नाही लावायचा, नाही तर देई देतच. लुक्या, तो बोलतोय तर दे ना. मला लोक बोलतो तुझ्या आईला.
कुठला ये थांबा रे, आलो 1 मिनिट. कुठे चाललायस? आलो बोललो ना. ये बघतो काय रे तुझ्या आईला.